ही पक्षप्रमुखांनी दिलेली होती. त्यांनी ती स्वीकारली नाही. त्यांनी सुद्धा म्हटलेलं की त्यांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं, कारण ते भावनाप्रधान आहे. कोणी असं म्हणण्याचं कारण नाही की एखाद्या पदासाठी म्हणून एवढा मोठा मनुष्य काही निर्णय घेऊ शकतो. त्यांनी सांगितलं की तुम्हीच मुख्यमंत्री राहा, परंतु ज्या विचारधारेसाठी महाराष्ट्राच्या जनतेने आपल्याला निवडून दिलेलं आहे त्या जनतेच्या मताचा आदर करा. तुम्ही पुन्हा एकदा युतीचं स्थापना महाराष्ट्रामध्ये करा. आणि ह्याला ज्याला नाकार झाली त्यावेळेलाच पुढचं पाऊल उचललं गेलं. आणि त्याच्यामुळे कुठलाही पक्ष हा त्याच्या विचारधारेवर चालत असतो आणि ती विचारधारा जपणं हे त्याच्या प्रत्येक सदस्याचं काम असतं. आणि म्हणून ती विचारधारा ही काही काँग्रेसची विचारधारा नाही आहे, ती बाळासाहेबांची विचारधारा आहे. युतीची स्थापना हीच मुळात बाळासाहेबांनी ज्यावेळेला केली त्यावेळेला त्यांच्याबरोबर प्रमोद महाजन होते, गोपीनाथ मुंडे होते. आणि भारतातली ही सर्वात जुनी युती आहे हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि महाराष्ट्राचं तत्कालीन सरकार हे जनतेने निवडून आणलेलं आहे. शेवटी लोकशाही हा आपल्या देशाचा आत्मा आहे आणि लोकशाही ही विविध पक्षांच्या माध्यमातून कार्यरत असते आणि त्या त्या पक्षांना स्वतःची विचारधारा आहे आणि प्रत्येकाने आपल्या विचारधारेशी आपलं इमान राखलं पाहिजे. ही वस्तुस्थिती आहे. त्याच्यामुळे एखादा कॉमेडियन काय बोलतो ह्याला मी महत्त्व देत नाही. कायदेशीर प्रक्रिया सुरू झालेली आहे, त्याला अनेक लोक मीडियाच्या माध्यमातून किंवा सोशल मीडियाच्या माध्यमातून येतात आणि हक्कभंगाबद्दल सांगायला लागतात. हक्कभंग हे एवढं मोठं एक अवजार लोकशाहीने दिलेलं आहे की ज्या ठिकाणी ज्युडिशियरी आणि कायदे मंडळामध्ये म्हणजे वाद झाला भारतामध्ये त्यावेळेला राष्ट्रपतींना त्याच्यामध्ये इंटरव्हीन करायला लागलं आणि उच्च अशा न्यायालयीन तज्ज्ञांची म्हणजे ज्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाचे जज होते, रिटायर्ड जज होते, त्यांची कमिटी नेमली गेली. आणि त्याच्यानंतर हक्कभंगाच्या संदर्भात विचार करत असताना कायदे मंडळ जे आहे आणि आपली न्यायव्यवस्था आहे याच्यामध्ये कशा रीतीचं कोऑर्डिनेशन असावं याच्यावर एक स्वतंत्र पुस्तक आहे. आणि म्हणून मला एवढंच सांगायचं आहे की उठसूट कोणी उठायचं आणि कशी भाषणं करायची हे लोकशाहीमध्ये चुकीचं आहे. तुम्ही आधी त्याचा अभ्यास करा. एखादं प्रकरण जेव्हा हक्कभंग समितीकडे जायचं तर ते कायद्याच्या आधारावरच चालवलं जातं आणि जोपर्यंत ते प्रकरण चालत असतं तोपर्यंत ज्युडिशरीसुद्धा त्याच्यामध्ये हस्तक्षेप करत नाही. हे मी स्वतः बघितलेलं आहे, कारण मी हक्कभंग समितीचा अध्यक्ष होतो. ज्यावेळेला अर्णब गोस्वामींचं प्रकरण होतं आमच्यासमोर त्यावेळेला फार मोठे कायदेशीर तज्ज्ञ हे सुद्धा हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेले, परंतु याच्यामध्ये कुठेही हस्तक्षेप झाला नाही. आणि त्याच्यामुळे त्याचा आदर प्रत्येकाने ठेवला पाहिजे. काही जे काही नॉर्म्स ठरायचे असतील याच्यामधून मोठं प्रबोधन होईल आणि त्याच्यामधून ठरेल की काय आपण फ्रीडम ऑफ स्पीच आहे ते कुठेपर्यंत वापरावं याच्यावरसुद्धा फार मोठं प्रबोधन होईल आणि त्याच्यातून काहीतरी चांगलं निघेल अशी आपण अपेक्षा करूया. कोणाला जरी भडकवण्यासाठी लोकांच्या भावना प्रक्षुब्ध करण्यासाठी वापरायचं ते माध्यम नाही आहे. त्या माध्यमाचा वापर हा अत्यंत जबाबदारीने झाला पाहिजे. आणि म्हणून मला तुम्हाला सांगायचं आहे की एकनाथ शिंदेजी हे माझंसुद्धा शिवसेनेमधल्या सगळ्या नेत्यांबद्दल आदर आहे, मी नेहमीच आदराने बोललेलो आहोत. परंतु एक असं व्यक्तिमत्व आहे की तिथं केरळमध्ये महाप्रलय आला, एकच मनुष्य भारतातला गेला 80 बसेस भरून डॉक्टर्स आणि सामुग्री घेऊन, ज्यांनी कधीही आपला उल्लेख केला नाही. पण मी एका हॉस्पिटलमध्ये गेलो होतो, तिथं हृदयरोग तज्ज्ञ होते. ते म्हणाले शिंदेसाहेबांच्या दर वाढदिवसाला 100 मुलांची हृदयाची ऑपरेशन्स होतात. ज्या वेळेला इथं महापूर आला आणि त्याच्यामुळे अख्खीच्या अख्खी वाडी ज्याला गाडली गेली त्याला स्वतःची जीवाची पर्वा न करता डेट डोंगर चढून गेले, त्याला एकनाथ शिंदे म्हणतात, त्याला शिवसैनिक म्हणतात. हा बाळासाहेबांनी घडवलेला शिवसैनिक आहे. आणि बाळासाहेबांनी कधी असं म्हटलेलं नव्हतं की माझा मुलगा किंवा माझा नातू महाराष्ट्राचा मुख्यमंत्री होईल. त्यांचं एकच वाक्य होतं की माझा शिवसैनिक हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदावर बसेल. आणि म्हणून त्याची अवहेलना ज्या पद्धतीने चाललेली आहे हे खरोखर कुठेतरी मनाला दुःख देणारं आहे. आणि त्याच्यामुळे खरं तर आजचे करंट टॉपिक्स खूप आहेत, परंतु मला जे मनापासून दुःख होत होतं की तुम्हाला एकतर माहिती नाही काय घडलं. माझ्यासारखा मनुष्य ज्याला जातो, मी सुद्धा माझं वय भरपूर आहे, सिनियर आमदार आहे आणि उद्धव साहेबांना सांगतो
की गेलेल्या लोकांना परत बसवून आपण एकत्र बसूया आणि ह्याच्यातून मार्ग काढूया. त्यांचं उत्तर काय होतं, तुम्ही स्वतः त्यांच्यावर निघून जा. मग मी निघून गेलो तर तो काय माझा दोष आहे की हा सांगणाऱ्याचा दोष आहे? नेहमी पक्षप्रमुखांनी आपल्या लोकांवर प्रेम केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना एकत्र ठेवलं पाहिजे. म्हणून एवढी लोक एकनाथ शिंदे साहेबांबरोबर गेले. एखादा मरणाच्या दारावर असताना त्याच्या मदतीसाठी जो हेलिकॉप्टर घेऊन येतो आणि त्याला एअरलिफ्ट करतो आणि त्याचे प्राण वाचवतो, त्या प्राणाची किंमत आहे, तिथं पैशाची किंमत नसते. म्हणून मी आपल्याला सांगतो की अशा लोकांना ज्यावेळेला तुम्ही बदनाम करता त्यावेळेला झालेला उद्रेक त्याचं समर्थन मी करणार नाही, परंतु हा उद्रेक होण्यामागे बोललेले शब्दसुद्धा किती वाईट होते, ते शब्दसुद्धा किती संयमाने वापरले गेले पाहिजे याचा विचार सर्वांनी केला पाहिजे आणि महाराष्ट्राची परंपरा जपली पाहिजे. कारण ही एक वेगळी सामाजिक क्रांतीची भूमी आहे. भारतामध्ये घडलेल्या क्रांती या महाराष्ट्रातून सुरू झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे एखादी जर विचारधारा कोण मोडत असेल तर ते योग्य आहे की अयोग्य आहे याचा विचार झाला पाहिजे. आणि ही विचारधारा एकनाथ शिंदे साहेबांनी कधीही मोडलेली नाही आहे, काँग्रेसबरोबर कधीही गेलेलं नाही आहे. काँग्रेसचं महात्मा गांधी हे तर मुख्य काँग्रेसचं आत्माच होते. त्यांनी सांगितलेलं होतं की एकदा आपल्याला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हा पक्ष बरखास्त करा. कारण त्यांनासुद्धा माहिती होतं की पुढच्या काळामध्ये काय काय होणार आहे. कारण पुढच्या काळात होणारं हे मतासाठीचं राजकारण असणार हे त्या काळामध्ये महात्मा गांधीजींनी ओळखलेलं होतं. म्हणून त्यांनी म्हटलेलं होतं की काँग्रेस बरखास्त केली पाहिजे. आणि त्याच काँग्रेसच्या वाटेने आपण जायचं की बाळासाहेबांनी सांगितलेलं होतं की ज्या दिवशी माझ्यावर काँग्रेसबरोबर जाण्याचा प्रसंग येईल त्यावेळेला मी माझं दुकान बंद करेन, म्हणजे मी माझी शिवसेना पक्ष माझा मी बरखास्त करून टाकेन. म्हणजे हे जर बाळासाहेब म्हणू शकतात तर मग त्यांच्याच मताची अवहेलना त्यांनी स्थापन केलेल्या पक्षामध्ये कशी होऊ शकते? आणि ज्यांनी इतर लोक जे म्हणतात की बाप वगैरे ह्या जो काय उल्लेख होतो, बाप वगैरे असं आपण म्हणायचं, आपण वडील म्हणतो, परंतु त्यांच्यावर अधिकार कोणाचा होता? त्यांच्यावर अधिकार प्रबोधनकार ठाकरेंचा होता. सर्व पक्षांनी आपापली तत्त्व सोडली आणि संयुक्त महाराष्ट्रासाठी एकत्र झाले. परंतु ज्यावेळेला महाराष्ट्राची निर्मिती झाली, मराठी बोलणाऱ्या महाराष्ट्राची निर्मिती झाली, त्यावेळेला सर्व पक्ष आपापल्या वाटेने गेले. याची जाणीव फक्त प्रबोधनकारांना होते आणि म्हणून त्यांनी सांगितलं की माझं बाळ मी आज महाराष्ट्राच्या झोळीमध्ये टाकलेलं आहे. याचा अर्थ काय होतो की बाळासाहेब महाराष्ट्राचे झाले, ते कुठल्या कुटुंबाचे राहिले नाहीत, ते अख्ख्या महाराष्ट्राचे झाले. मग त्याचा अवमान आपण आपल्या बोलण्यातून करायचा का, आपल्या वाक्यातून करायचा का, हा सगळा प्रश्न असतो. त्याच्यामुळे त्याच्यात अधिक खोलात मी जात नाही. माझं म्हणणं असं आहे की आता हे प्रकरण हे विधिमंडळासमोर गेलेलं आहे. विधिमंडळाने निर्णय द्यायचा. कुठेही विधिमंडळाचं चुकीचं वाटत असेल त्यांना न्यायालयाची दारं उघडी आहेत आणि याच्यामधून जे काही विचार प्रबोधन होईल त्याच्यामधून ठरेल. पण या छोट्याशा गोष्टीचा वापर करून अनेक लोक त्याच शब्दाचा पुन्हा पुन्हा उपचार करून महाराष्ट्रामधलं वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न करत आहेत. हे एक षडयंत्र आहे, हे मी महाराष्ट्राच्या जनतेला सांगू इच्छितो. आमच्या पक्षाच्या माध्यमातून त्याची नोंद प्रत्येकाने घेतली पाहिजे. आणि हा सुद्धा तुम्हाला याच्यापैकी कुठल्याही पूर्वी घडलेल्या घटना सांगायच्या असतील, प्रत्येक घटनेचा मी स्वतः साक्षीदार आहे, मी सगळं सांगू शकेन. वक्फ बोर्डाच्या संदर्भातला जो विषय आज चालू आहे याच्यामध्ये आमच्या पक्षाची भूमिका स्पष्ट आहे. आम्ही कुठल्याही परिस्थितीमध्ये वेगवेगळ्या धर्मांमध्ये भेदभाव करत नाही. जो गरिबातला गरीब मनुष्य आहे, शेवटी वक्फ बोर्ड हे असेट मॅनेजमेंटसाठी तयार केलेली एक यंत्रणा आहे. कारण खूप मोठे ज्याला असेट्स असतात त्याला त्याचं परफेक्ट मॅनेजमेंट झालं पाहिजे आणि त्याच्यामधून क्रिएट केलेला पैसा हा त्या समाजातलं शिक्षण असेल, त्या समाजामध्ये वेगवेगळी समाजोपयोगी किंवा त्या व्यक्तींना योग्य अशी कल्याणकारी कामं करायची असतील तर त्याच्यासाठी वापरला गेला पाहिजे. आणि ह्याच्यावर कधी महिलांना प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. जो दुर्लक्षित समाज आहे त्याच्यावर कधी प्रतिनिधित्व मिळालं नव्हतं. आणि कालच उत्तर देत असताना स्वतः गृहमंत्र्यांनी सांगितलं की त्याच्यावर इतर धर्माचा कोण जाणारच नाही, एवढं क्लिअर आहे. परंतु त्याच्याच मधले जे दुर्लक्षित समाज आहेत त्यांना तरी तिथं रिप्रेझेंटेशन मिळू शकतं. आणि म्हणून हा एक चांगला निर्णय अनेक वर्षांनी झालेला आहे की या ज्या काही भारतातल्या आपण जर आपलं डिफेन्स आणि रेल्वेज ही 2 डिपार्टमेंट सोडली तर त्याच्या खालोखाल सगळ्यात जास्त असेट्स या बोर्डाच्या आहेत.
आणि त्याचा वापर हा मुस्लिम समाजाच्या हितासाठी करण्याच्या दृष्टीने हे विधेयक आहे. त्याच्यामुळे त्याच्याकडे त्या दृष्टीने बघितलं पाहिजे. आम्ही समान न्याय सर्वांना देतो. एकपत्नी हे जे काय आपल्यासाठी कंपल्सरी आहे आपण ते स्वीकारलंच ना. तो ज्याला कायदा झाला त्याला हिंदू धर्माने तो स्वीकारला. तसंच मुस्लिम याच्यामध्ये जी तलाक देण्याची पद्धत होती, ज्याच्यामध्ये महिलांवर अन्याय होत होता, त्याला सुप्रीम कोर्टाने त्याच्यावर निकाल दिलेला होता. परंतु त्या काळामध्ये राजीव गांधी पंतप्रधान होते, त्यांनी सुप्रीम कोर्टाचा तो निकाल मानला नाही. म्हणून मोदी साहेबांनी शेवटी त्या महिलांना न्याय दिला आणि आजसुद्धा महिलांना न्याय देत आहेत. 2 महिला या एवढ्या मोठ्या बोर्डवर येणं हा एक महिलांचा सन्मान आहे. ह्या सुद्धा गोष्टीची प्रत्येकाने जाणीव ठेवली. लोकसभेमध्ये मांडण्यात आलं त्यावेळेस आज पत्रकार परिषदेत म्हणाले की मुस्लिमांचं सगळ्यात जास्त लांबून चॅलेंज आहे ते काल म्हणजे भाषणं झाली त्यामध्ये करण्यात आलं. खास करून जर त्यांनी शिवसेनेचा उल्लेख केला, त्यांनी त्यावेळेस विरोध का केला नाही असंही उद्धव ठाकरे म्हणतात. बघा, तुम्हाला सुद्धा माहिती आहे की लांगुल चालन सध्या महाराष्ट्रामध्ये कोण करतं आहे आणि जी मतं मिळतात त्याच्यामध्ये ओरिजिनल शिवसेनेची मतं किती आहेत. बाळासाहेबांनी या मतासाठी राजकारण केलं असतं का? केलं नसतं. पण उद्धव साहेबांनी केलं, ही वस्तुस्थिती आहे. आणि मग त्यांच्या प्रचारामध्ये ही लोकं दिसली, ज्याने त्यांचा मुंबई हा तर आत्मा आहे शिवसेनेचा. मुंबईच्या बॉम्ब हल्ल्यामध्ये जे आरोपी होते ते प्रचारामध्ये दिसले. याच्यापेक्षा वाईट काय असू शकतं? फतवे निघाले, कोणाच्या बाजूने निघाले? उद्धव साहेबांच्या बाजूने निघाले. ही तर वस्तुस्थिती तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मग ते लालूचंगन केल्याशिवाय निघाले का? मी उद्धव साहेबांचा नेहमी आदर ठेवलेला आहे आणि नेहमी आदराने बोललेलो आहे. पण हे तर तुमच्या डोळ्यासमोर घडतंय ना. त्याच्यामुळे त्यांना असं म्हणण्याचा कुठलाही नैतिक अधिकार नाही असंच मला वाटतं.